नमस्कार मित्रांनो, मारुती जी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज केलेल्या महिलांचे अर्ज पात्र किंवा अपात्र झालेले आहेत. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत, ज्यांचे रिव्ह्यूमध्ये आहेत, ज्यांचे डिसअप्रूव्हल झालेले आहेत, ज्यांचे रिजेक्ट झालेले आहेत, हे सर्व घरबसल्या तुमच्या मोबाईलवर नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून पाहता येणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन अपडेट भेटत राहतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम आपण हे 4 ऑप्शन समजून घेऊया. नारी शक्ती दूत ॲपमध्ये तुम्ही जर अर्ज केलेला असेल तर पहिलं ऑप्शन या ठिकाणी दाखवलं जात आहे, पेंडिंग टू सबमिटेड. आता पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे नेमकं काय? तुमच्या अर्जाची अजून चौकशी झालेली नाही. तुम्ही ऑनलाईन अर्ज केलाय, तुमचा मेसेज कन्फर्म झालाय, परंतु या ठिकाणी समितीच्या माध्यमातून जे काही तुमच्या अर्जाची चौकशी करायला पाहिजे होती ती अजून झालेली नाही. यामध्ये तुम्ही अजून काही फेरबदल करू नका, कारण तुम्ही तुमचा फॉर्म फक्त सबमिट केलेला आहे असं समजा. त्यानंतर दुसरा ऑप्शन यामध्ये ॲड करण्यात आला आहे, तो म्हणजे अप्रूव्ड. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्या महिलांच्या अर्जाचं स्टेटस इन पेंडिंग टू सबमिटेड च्या ठिकाणी अप्रूव्ड असं ग्रीन कलरमध्ये दाखवलं जात असेल, तर ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ड याने मंजूर झाले असतील अशा महिलांना या ठिकाणी काही करण्याची गरज नाही आणि अंगणवाडीमध्ये सुद्धा अर्ज देण्याची गरज नाही. या ठिकाणी अनेक महिलांचे अर्ज इन रिव्ह्यूमध्ये आलेले आहेत. अशा महिलांनी लक्षात घ्यायचं आहे, त्यांचा भरलेला फॉर्म आता चौकशीसाठी पाठविण्यात आलेला आहे. अजून चौकशी झालेली नाही. 1 ते 2 दिवसात त्यांच्या अर्जाची चौकशी होईल आणि त्यानंतर स्टेटसमध्ये अप्रूव्ड म्हणून दिसेल. आता तिसरा ऑप्शन यामध्ये दाखवला जात आहे, डिसअप्रूव्ड. ज्या महिलांचे अर्ज डिसअप्रूव्ड झालेले आहेत अशा महिलांना परत या योजनेच्या फॉर्ममध्ये एडिट करता येणार आहे आणि परत रिसबमिट तुम्हाला यामध्ये करता येणार आहे. आणि यामध्ये कोणत्या कारणांमुळे तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ड झालेला आहे याचं स्टेटस नारी शक्ती दूत ॲपमध्ये दाखवल्या जाईल. यानंतर चौथा ऑप्शन आहे रिजेक्टेड. ज्या महिलांचे अर्ज रिजेक्टमध्ये गेलेले आहेत अशा महिलांना पुन्हा हा फॉर्म भरता येणार आहे. त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही. अर्ज करत असताना भरपूर महिला चुकीच्या पद्धतीने अर्ज केले असतील, डॉक्युमेंट व्यवस्थित न देणे किंवा व्यवस्थित अपलोड केले नसतील, ज्या कारणांमुळे त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालाय ते कारण त्या ठिकाणी दाखवल्या जाईल आणि तुम्हाला त्या कागदपत्रांची पूर्तता करायची आहे आणि पुन्हा अर्ज सबमिट करून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण माहिती तुम्हाला समजून घ्यायची आहे. आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे, आपला अर्ज मंजूर झालाय किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर जायचं आहे. तिथे तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप सर्च करायचं आहे. हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असेल तर त्या ठिकाणी ओपन दिसेल किंवा अपडेटला आलं असेल तर अपडेट करा. अपडेट झाल्यानंतर तुम्हाला ओपन करायचं आहे. ॲप ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल. तर तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करून अर्ज करायचा आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे महिलांच्या योजना. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे केलेले अर्ज. जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुम्हाला त्याचं स्टेटस बघायचं आहे. त्यासाठी केलेले अर्ज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरून जेवढे अर्ज केलेले आहेत सर्व अर्ज या ठिकाणी दिसतील. तुम्हाला ज्या अर्जाचं स्टेटस बघायचं आहे त्या अर्जावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील. या 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन आहे इन पेंडिंग टू सबमिटेड.
जर या ठिकाणी अप्रूव्ड म्हणून आलं असेल तर तुमचा फॉर्म स्वीकारण्यात आला आहे, तुम्हाला कुठे जायची गरज नाही. जर अजून पेंडिंग दाखवत असेल तर काही करू नका आणि त्या ठिकाणी रिजेक्ट दाखवत असेल तर त्या ठिकाणी कशामुळे रिजेक्ट झालेला आहे त्या कारणाची पूर्तता करा. फॉर्म एडिट करून पुन्हा सबमिट करा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवर नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर या मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नव्या माहितीसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.